याला भ्रष्टाचार म्हणावं की काय म्हणावं, नुकताच रिझल्ट लागला तलाठी भरतीचा आणि त्या तलाठी भरतीमध्ये अतिशय महत्त्वाची बाब अशी घडली की एकाच नावाचे 3 विद्यार्थी आणि एका विद्यार्थ्याला तर 200 पैकी 202 गुण मिळाले आहे। तर तुम्हाला 202 गुण मिळालेला विद्यार्थी मी अगोदर दाखवतो आणि नंतर पुढचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। तर मित्रहो, या ठिकाणी मी भूषण रघुनाथ पाटील अशा प्रकारचं एक नाव जे आहे ते सर्च करतो। सर्च केल्यानंतर एक मिनटं, तुम्हाला दिसत असेल की हे नाव सर्च झालं आहे आणि सर्च झाल्यानंतर भूषण रघुनाथ पाटील या ठिकाणी या विद्यार्थ्याला 202.45 गुण मिळाले आहे। 200 पैकी 202.45 गुण। बरं ठीक आहे, TCS पॅटर्न आहे तर या ठिकाणी या विद्यार्थ्याचं नॉर्मलायझेशन झालं असेल, याला कमीत कमी 195 गुण मिळाले असतील आणि याचे 202 मार्क झाले असतील, असू शकते, सांगता येत नाही। मात्र याचेच भाऊबंद म्हणावं का काय हे आपल्याला अद्याप माहीत नाही। मात्र तुम्हाला एक दुसरं नाव दाखवतो मी, ते या ठिकाणी आहे निलेश रघुनाथ पाटील। तर या ठिकाणी बघू शकता निलेश रघुनाथ पाटील मी या ठिकाणी सर्च केला आहे आणि हे सर्च होत आहे। तर सर्च होत आहे हे नाव। तर अशा प्रकारे हे सुद्धा सर्च झाले आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता निलेश रघुनाथ पाटील 1, त्यानंतर या विद्यार्थ्याला किती गुण आहे तर 166। दुसरा विद्यार्थी आहे निलेश रघुनाथ पाटील, या विद्यार्थ्याला गुण आहे 102 आणि हा दुसरा विद्यार्थी सुद्धा जळगाववरूनच आहे। आणि तिसरा जो विद्यार्थी आहे तो आहे निलेश रघुनाथ पाटील, या विद्यार्थ्याला आहे 194 गुण। म्हणजे 3 विद्यार्थी एकाच नावाचे, नाव पण सेम, वडिलांचं नाव पण सेम आणि सरनेम पण सेम। आणि जो 202 गुण घेणारा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं नाव सुद्धा रघुनाथच आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे याला काय म्हणावं नेमकं अद्याप आपण यावर टिप्पणी करू शकत नाही। मात्र हे तर माझ्या मते मला तर असं वाटतंय की या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो झालेला असावा। असेलच असं नाही, मात्र असावा हे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो। तर याबद्दल शिक्षक लोक जे आहेत हे आवाज उठवत आहे, त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि त्यांचा आवाज तुम्ही बुलंद राहा। आपण पण आपल्यातर्फे जो प्रयत्न होईल तो प्रयत्न आपल्या चॅनल थ्रू आपण करणार आहोत। तर एवढंच होतं व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।